आम्हाला एवढं पण हलक्यात घेऊ नका, कारण आम्ही उलटफेर करण्याची ताकद ठेवतो. पण समोर दिग्गज उमेदवार असणार आहेत, मग अशा लोकांचं आव्हान नाही वाटत तुम्हाला? नाही, काहीच नाही. कारण आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला भीती कोणाची आहे? राजकीय पक्षासाठी त्यांची स्वतःची प्रचार यंत्रणा असते, सगळी कमिटी म्हणजे सगळी यंत्रणा, बूथ कमिटी असते, सगळ्या यंत्रणा असतात. परंतु जेव्हा अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढता तेव्हा निश्चितच या गोष्टीची कमतरता असते. मग प्रचारामध्ये टाइम म्हणजे प्रचारासाठी वेळ कमी आहे आपल्याकडे, अशा वेळेला सगळ्यांकडे पोहोचू कसं, या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे थोडक्यात मला विचारायचं की अपक्ष निवडणूक लढवायचा का निर्णय घेतला एखाद्या पक्षाकडनं काय? नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर वावंजे पंचायत समितीमधून निवडणूक लढू इच्छिणारे शिवाजी सांगडे यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे. खरं म्हणजे अतिशय तरुण चेहरा, स्वतः ते इंजिनियर आहेत, शेतकरी असल्याची पार्श्वभूमी आहे आणि असं असून देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना अपक्ष निवडणूक ही लढवायची आहे. त्यांच्याशी संवाद साधताना तुम्हाला लक्षातच आलं असेल की त्यांनी केलेल्या कामांची या ठिकाणी अगदी भली मोठी यादीच त्यांना दाखवायची आहे. खूप मोठ्या संख्येने पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं की बाबा या सगळ्या बाबतीमध्ये समस्यांमध्ये पाठपुरावा करून ही कामं आपण मार्गी लावलेली आहेत. तर आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. नमस्कार. खरं म्हणजे अतिशय तरुण चेहरा आणि आपण इंजिनिअरिंग केलेली आहे, म्हणजे एक सुशिक्षित चेहरा आणि असं असून देखील आपण या निवडणुकीला सामोरं जात आहे. अगोदर तर मला बोलायचं की आपला जाहीरनामा मी पाहिला आणि त्याच्यामध्ये अगदी अतिशय ठळक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये मग महिलांचे प्रश्न असतील, महिला रोजगार असतील, तरुणांना रोजगार असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आपल्या जाहीरनाम्यामध्ये मला पाहायला मिळाले. सुरुवातीला तर मला म्हणजे म्हणजे आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या अगोदर. नमस्कार, मी शिवाजी माधू सांगडे, पंचायत समिती पनवेल 2026 साठी वावंजे विभागातून आपला अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित करत आहे. आणि राहायला आपण कुठे? मी आता नितलज गावातील रहिवासी आहे. ओके ओके, बरं. एकतर निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेतला याकडे यायचंच आहे, परंतु तो जाहीरनामा मी जे बोललो की अतिशय ठळक जाहीरनामा आहे, ते जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे या ठिकाणी काय सांगता येतील तुम्हाला? बघा, आता आपण पहिल्यांदा पाहावं जाऊ तर एक ठळकपणे, कारण पूर्णपणे माहिती सविस्तर जोपर्यंत जनतेपर्यंत पोहोचत नाही, बरोबर, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता एखादी गोष्ट आपण जनतेला सांगणं हे चुकीचं आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा काटेकोरपणे अभ्यास करून मी या सर्व काही गोष्टी बनवल्या आहेत आणि या गोष्टीवर अंमल करायचा आहे. आता महत्वाचे झाले तर वावंजे विभाग, माझी माती माझी जबाबदारी, याच्यामधून शिक्षण सुधारणा, घरपट्टी वाढ, या घरपट्टीचा वाढीचा लोकांना एवढा अक्षरशः त्रास आहे डोकेदुखी, तर त्यांच्या समस्या हे आपण बघतो तर 20-20 हजार रुपये त्यांची घरपट्टी थकबाकीत होती. आता याच्यामध्ये राहिले तर आरोग्य विभाग आहेत. या आरोग्य विभागामध्ये आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्र आणणं, यासाठी जिल्हा परिषदेकडे आम्ही अर्ज केलेला आहे. त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण, महत्वाचे म्हणजे मुलं ही शाळेत जातात परंतु ती सुरक्षित आहेत की ना, इमारती सुरक्षित आहेत की नाहीत हे महत्वाचे बघितलं पाहिजे, कारण मुलं ही त्यांच्या आई वडिलांचा काळजाचा ठोका आहे. जोपर्यंत मुलं सुरक्षित नाहीत तेपर्यंत त्यांचे आई वडील सुरक्षित नाहीत. त्याच्यानंतर महत्वाचा विषय महिला सक्षमीकरण, कारण आज आपण बघितलं महिला ह्या प्रत्येक कुटुंबाचा पाठीचा कणा आहे. महिला सुरक्षित असेल, अनेक याच्यामध्ये महिलावर संकट येतात, त्या आपण म्हणतो की आजार असतील, अपघात असेल, शिक्षण असेल, यावेळी सर्वात जास्त ताण कुटुंबाला सहाय्याची गरज असते महिलांकडून असते. आणि महिलाला जर सक्षम असेल तर भविष्यामध्ये त्या कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर ते शोषून घेणे, सामावून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत की कौशल्य, युवक असेल यांना रोजगार भेटला पाहिजे. आज आपल्याकडे बघितलं की MIDC आहे, पण रोजगार कुठे आहे? रोजगार बाहेर आहे लोकांना. मग आपल्या माणसाईकरांचं काय? आणि त्यांना रोजगार का नाही? जमिनी त्यांच्या आहेत, हक्क त्यांचे आहेत, त्यांच्या वार वडिलांनी जमिनी त्यांच्या मेहनतीनं जशा त्यांच्या ठेवल्या, हा विषय आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचे असतात की आम्ही बघतो काही 2-3 वर्ष कालामध्ये असं आम्ही एक निदर्शन झालं की रस्त्यांची अवस्था, रस्त्याची जी दुरावस्था होती ही बघून असं वाटत होतं की कुठेतरी हे राजकारणी करतात काय, यांची लक्ष आपल्याकडे आहे की नाही. कारण आणि त्याच उद्देशातून मागेल आमच्या रस्त्याची अवस्था, नितलज गावातील रस्त्याची अवस्था खराब होती. त्यामुळे काय केलं आम्ही, गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्याकडनं आलं की लवकरच येत्या 1 वर्षात तुमचं काम होणार आहे. पण ते काम का होणार आहे? जर निवडणूक जवळ आली म्हणून होणार आहे का? याच्या अगोदर ते का झालं? वर्षभर ते काम होतच नव्हतं, आता ते काम सुरू झालं. आम्ही पत्रव्यवहार केला तर त्याही आम्हाला सांगितलं की होणार आहे आता ते. पण ते आमचा मुद्दा असा आहे की निवडणूक आल्यावरच जाग का येते? ज्यावेळी आपण निवडणुकीच्या कालामध्ये जनतेसमोर जातो, रोज जातो,
मग निवडणूक नाही, त्यावेळी निवडणूक झाल्यानंतर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर प्रत्येक वर्षी गावोगावी फेऱ्या आहे. आपण प्रभात फेरी का काढत नाही, हा आमचा प्रश्न आहे. ओके. जर प्रभात फेरी काढली तर नागरिकांचे संकट समस्या काय आहेत हे आपल्याला जाणून घेता येतील ना. आपण कशासाठी म्हणतो की राजकारणात मी आलो, मी सेवेसाठी आलो, लोकांची सेवा करण्यासाठी आलो. बाकी तुम्ही इथे अनेक म्हणजे जाहीरनाम्याकडे खूप मुद्दे आहेत मी बघितले, म्हणजे उदाहरणार्थ पाणी, रस्ते, घरापर्यंत शेतापर्यंत वीज, खेळ, युवक विकास, अनेक मुद्दे आहेत, म्हणजे खूपच मुद्दे आहेत. अर्थात निवडणुकीची संपूर्ण तयारी, गावात सीसीटीव्ही, नैना कॉरिडॉर, महत्वाचे मुद्दे. नैना कॉरिडॉरचा विषय तुमचा काय नेमका मला सांगा. ऍक्च्युली आता हे नैनाचा मुद्दा आहे. नवी मुंबई हा एअरपोर्ट इकडे झालेला आहे, त्याच्यामुळे हा एक विकसित क्षेत्र होणार आहे. बरोबर. तर आमचा मुद्दा असा आहे की जो सिडको मध्ये अन्याय झाला, 12.5% देणार होते त्यांना सुरुवातीला, ते 12.5% दिली. त्याच्यानंतर त्या 12.5% मधून सुद्धा त्यांचे काही पर्सेंटेज कटिंग करून 9% लोकांचं असं म्हणणं ते का दिले. कोर्टाचा निर्णय जो होता 12.5% मिळणार होते आणि ते विकसित होते ना. मग त्याच्यानंतर मग ते का म्हटलं की आम्ही हे विकासासाठी आम्हाला पाहिजे अजून त्याच्यातनं, मग त्याच्यामध्ये त्यांना 9 काहीतरी 9.25% भेटले. मग हा अन्याय कुठे गेला याच्यावर बघणार कोण. मग नैनामध्ये जवळ नैना हा सिडकोचाच पार्ट आहे. ज्यावेळी इकडे येणार त्यावेळी पण तशीच परिस्थिती होणार, कारण कालांतराने प्रत्येक शेतकरी ज्यावेळी कुठल्या तरी समस्यामध्ये गुंतलेला असतो तेव्हा त्याचा विचार काय असतो, आपल्याला समस्येतून बाहेर निघायचंय, किंवा एखाद्या घरात लग्न कार्य आहे, कोणाच्या मुलाला शिक्षण झाले, तर तो काय म्हणणार, अरे आपले प्लॉट आहेत आपण विकून टाकूया. त्यावेळी हे असा अन्याय असणार. नैनामध्ये येतो आपला. येस. ओके ओके ठीक आहे. कारण ही 2000 जवळपास 14च्या आसपास करून घोषणा झाली. ओके ओके. बरं, मला काय म्हणायचं आहे की हे अनेक या ठिकाणी म्हणजे कागद म्हणून या पत्रव्यवहार दिसतोय, याचा काय अर्थ आहे मला सांगा आमच्या प्रेक्षकांना. हे बघा, ही सर्व आहेत, हे आमचं जे कामं आहेत त्याची पावती आहे, पोच पावती. म्हणजे ही याच्यातली काही कामं चालू आहेत, काही कामं झालेत. आता महत्वाचं बघायला गेलं तर विरार वसई अलिबाग कॉरिडॉर, या कॉरिडॉर मध्ये आमच्या शेजारील गावांना जो दर आहे तो दर आहे 22 लाखाचा. आणि नितलस आणि नितालेमध्ये, आता निताले हा याच्यामध्ये वावंजे गावाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, पण त्यांच्या वावंजे गावात आहेत म्हणून त्यांना 22 लाख रुपये, नितालेमध्ये आहेत म्हणून 10च्या, म्हणजे किती अंतर अजिबातच नाही. बांधाचं अंतर आहे, एक बांध म्हणजे 1 फुटीचं अंतर. तिथे किती 10 लाख रुपये कोणाला, तुमच्या नितालेवाला. यस. आणि वावंजाला त्यांना 22 लाख रुपये. म्हणजे आमचं म्हणणं आहे की जो भूमी संपादन कायदा आहे त्याचा कलम 26 ते 30 याच्यामध्ये काय करतात की भूमी संपादनासाठी ज्यावेळी मूल्यांकन त्याचे असतं, मूल्यांकन करतात की जमिनीचं, त्यावेळी त्याच्यामध्ये असा असतो की शेजारील गावामध्ये जे दर असतात ते या गावाला पण लागू शकतात, शेजारील परिसरातील. मग आमच्या गावाला हे दर का लागत नाही, कायदा तर स्पष्ट सांगतो, मग कायद्याचा दर आमच्याकडे लागत नाही. आणि एक याच्यामध्ये मुद्दा होता की BSNL आणि नेहमीचे हे 2022 सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होता की रेडी रेकनर दर हा फक्त महसूल गोळा करण्यासाठी असतो. मग आमचे प्रांत अधिकारी साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, हे मग या रेडी रेकनर येऊन का अटकले. आमचा मुद्दा स्पष्ट आहे की तुम्ही शेजारी गावाला दर आहे, कलम आहे ना, कायद्याचा कलम काय सांगतो, 26 काय सांगतो की तुम्ही शेजारी परिसरातील पण गावातील पण दर लागू करू शकता. मग तो का करत नाहीये. आमचा मुद्दा स्पष्ट आहे, कारण आज जर या गावाला 10 लाखाचा नुकसान होतो म्हणजे जवळपास आमच्या या गावाचा पूर्ण 200-250 कोटीचा नुकसान होतो. हा 200-250 कोटीचा नुकसान नाही, तर आमच्या गावामध्ये नंतर जी जमीन जागा राहणार आहे त्या पूर्ण शेतकऱ्यांचा पकडला तर मग 2 ते 3 हजार करोडाचा नुकसान आहे. म्हणजे हा मोठा स्कॅम होणार आहे आमच्या सोबत. म्हणून त्या या अशा गोष्टीसाठी म्हणजे या गोष्टीला विरोध आहे तुमच्या सगळ्याला. ह्या पत्रावर तुम्ही केलेला आहे सातत्याने. हा, सर्व सातत्याने जिल्हाधिकारी असतील, कलेक्टर असतील, गट विकास अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसील अधिकारी, मंत्रालयापर्यंत असतील. आता याच्यामध्ये काही विषय आहेत, कुठले आहेत, प्रदूषणाचे विषय आहेत. जे दीपक फर्टिलायझर आणि IGBL या कंपन्यांच्या चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यांच्यासाठी आम्ही याच्यामध्ये पर्यावरण मंत्रालय दिल्ली यांच्याकडे पत्र वेळ केलं, आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांनी आदेश दिले आहेत की नागपूर विभागाला की आपण चौकशी करावी, स्पॉटवर जाऊन व्हिजिट घेऊन चौकशी करा, आणि आम्हाला त्याची पोच. अजून अनेक या ठिकाणी मला दिसतात पत्रव्यवहार, म्हणजे खरं म्हणजे आता म्हटलं तर याच्यामध्ये आम्ही गावठाण विस्तारासाठी आमचा एक पाऊल आहे, पुढे आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गावाला एक कायदेशीर खेळाचे मैदान असो, त्याच्यामध्ये कायद्यामधून आपल्याला एक कायदे म्हणजे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. आता बघा, येणाऱ्या कालामध्ये नैना असेल, हे जेव्हा प्रोजेक्ट सुरू होतील त्यावेळी काय होणार आहे की सरकारी जमिनी ह्या सर्व त्याच्यामध्ये सामावून घेतल्या जातील, त्याचा अंदाज राहणार नाही. कारण आज आपण जर ह्या मंजूर करून घेतल्या तर उद्या आपल्या येणाऱ्या समस्या निर्माण होणार नाहीत. कारण जे आता खेळाचं मैदान आहे हे एकदा ज्या फॉरेस्टच्या काही जमिनी असतील, सरकारी जमिनी असतील, आणि सरकारी जमीन देणं हे आपल्या सरकारकडून मान्य करून घेणे कायदेशीर हक्क आहे. आपण कारण रहिवासी आहोत ना इथले, हा आपला हक्क, आणि आपला हक्क आपण का सोडायचा, माझा मत आहे.
का सोडायचा? त्यासाठी आपण हे सरकारकडे निवेदन करणार आहोत. निवेदन केलंय, त्यांच्यावर हे उत्तर त्यांचं आलेलं आहे की आपण जो कागदपत्र व्यवहार आहे पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदचा आपण या घेऊन आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावे. बरं, ही सगळी तयारी म्हणजे निवडणुकीच्या साठीच करत होता का अगोदर, की हे डोक्यात नव्हतं अजिबात? नाही, आता आमची तयारी तर 2022 मध्ये झाली होती. 22 मध्ये सुरू अशी झाली का त्यावेळी मला हे आम्ही एवढ्यापर्यंत येऊ याचा अंदाजही नव्हता. ओके. त्यावेळी सुरुवात अशी झाली की माझी मुलगी मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती हं. आणि तिथे मला सदस्य म्हणून शालेय कमिटी सदस्य म्हणून काम करणार. त्यावेळी समस्या काय होती का तिथे 2 शिक्षक नव्हते. ओके. ही सरकारची आपण समजू शकतो की सरकार कार्यक्षम राहिलं नाहीये, शिक्षक 2 नाहीये. मग त्यावेळी आम्ही काय केलं, आमची वारी सुरू झाली ती गट पंचायत समिती, गट शिक्षण म्हणजे हीच ती पंचायत समिती जिथं आता आम्ही त्यासाठी काम करतो, जाणार आहोत. त्या पंचायत समितीची वारी सुरू झाली. मग आम्ही गट शिक्षण अधिकारी, मला वाटतं काहीतरी मोहिते सर आहे तिकडे, हा. सीताराम मोहिते सर, त्यांच्याशी विचार चौकशी केली. तर त्याही म्हटलं का 2022 कोरोनाच्या कालामध्ये इथे काही भरती झालेली शिक्षकांची नाही, त्यामुळे आपल्याला शिक्षकांची कमतरता आहे. ज्यावेळी भरती होईल त्यावेळी आम्ही आपल्याला शिक्षक देऊ. तर आम्हाला जे समजलं की यांच्याकडनं आपलं काम लगेच होणार नाही, इथे वेळ जाणार आहे. तर मग आम्ही पुन्हा मिटिंग घेतली आणि त्याच्यावर विचार केला आणि एक संकल्पना काढली का आपण जर 2 शिक्षिका आपल्या स्वखर्चातून लावले तर. बापरे. मग आम्ही ते मिटिंग मध्ये आम्ही ठरलं आणि मग त्यावेळेला आम्ही गावातलीच महिला 2 शिक्षिका तिथे आम्ही नियुक्त केल्यात आणि त्याला मानधनावर ठेवलं त्यांना. आणि त्याला मानधन देण्याच्या सुरुवातीला आम्ही मानधन सुरुवातीच्या 3-4 कमिटीने द्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तर आम्हाला स्वतः द्यावं लागले. का? कारण काही पालकांना हे मंजूर नव्हते. हो. शाळा तर जिल्हा परिषद आहे आणि मग आपण का द्यावे. नंतर जसं त्यांना समजलं, नंतर त्यांनी सुद्धा त्यांचं योगदान मदत केली, मदत चालू. केली. म्हणजे हे कार्य सुरू झाले. म्हणजे आपण म्हणा नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलं ना की कुठलीही कामे अशक्य कामही शक्य होतात. ओके. म्हणजे आता तो सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग आता आम्हाला इथे चांगलं वाटलं. नंतर मग शाळेमध्ये काय बदल हवे आहेत, काय छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही अभ्यास केला, बघितला, सर्च केला, नेटवर्क काय आपला आवश्यकता आहे त्या बघितलं. मग शाळा सुधारची, मुलांसाठी चांगल्या प्रकारे मैदान असलं पाहिजे किंवा आपण खेळ घेतलं पाहिजेत, पावसाळ्यामध्ये सहली गेल्या पाहिजेत. म्हणजे या आम्ही छोटे छोटे नियोजन केले. त्याच्यात आम्हाला आनंद मिळाला. फक्त एक गोष्ट आम्हाला झाली की सुरुवात आमची चांगल्या कामानं झाली. ओके. आपण काय म्हणतो शाळा हे विद्येचं मंदिर आहे बरोबर. आणि त्या विद्येच्या मंदिरामधूनच आम्हाला आशीर्वाद भेटला. हा आशीर्वाद आमच्यासाठी चांगला आहे. पुढे आम्ही काम करत राहणार आणि आमचा एक उद्देश आहे का हा इलेक्शन म्हणजे काय आमचं सर्व काही नाही. का हा इलेक्शन म्हणजे आम्हाला सर्व काही देईल असं पण नाही. हा इलेक्शन जरी झाला, आम्हाला यश मिलो पराजय काही आमच्या आम्हाला दुःख नसणार आहे. दुःख त्याचा अजिबात नसणार आहे. कारण आम्ही शून्यात निर्माण झालेलं माणसं आहोत. आमच्या सुरुवात केली त्यावेळी शून्य होता. तर मला काय बोलायचं आहे, मग एवढं जर तुम्ही सगळं करता, शेवटी अपक्ष उमेदवारासाठी आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अनेक म्हणजे गोष्टी आहेत ना. राजकीय पक्षासाठी त्यांची स्वतःची प्रचार यंत्रणा असते, सगळी कमिटी म्हणजे सगळी यंत्रणा, बूथ कमिटी असते, सगळ्या यंत्रणा असतात. परंतु जेव्हा अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढता त्यावेळी निश्चितच या गोष्टीची कमतरता असते. मग प्रचारामध्ये टाइम म्हणजे प्रचारासाठी वेळ कमी आहे आपल्याकडे. अशा वेळेला सगळ्यांकडे पोहोचू कसं, या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे थोडक्यात मला विचारायचं की अपक्ष निवडणूक लढवायचा का निर्णय घेतला एखाद्या पक्षाकडनं काय? आता असं झालं का आम्ही प्रथम तर आमच्याकडे तेवढी आमची शक्ती नाही. आम्ही 2 व्यक्तीपासून सुरू झाला हा प्रवास. 2 व्यक्तींचे विचार जुळले, एका झाडाखाली बसून विमर्श केले, प्रत्येक गोष्टी कशी पाहिजे, आपल्याला समस्या आहे त्यांचं निराकरण का होत नाही. आता म्हणायचं तर आम्ही कुठल्या पक्षाकडे गेलो तर त्यांच्याकडनं आम्हाला सीट भेटू शकत. आणि एक महत्वाचं की विचार सारणी आम्हाला पटणार नाही. का पटणार नाही? कारण आम्ही बघतो की एवढे वर्ष झाली ही कामं होत नाही. गावामध्ये पाण्यासाठी खर्च झालाय 60 ते 70 लाख रुपये खर्च झाले. आता हा नुसतं माझ्या गावापुरता म्हणतो 60-70 लाख, पण पाणी कुठं राहिला? पण या पाण्यावर जे सदस्य होतं त्यांनी काय केलं? म्हणजे मुद्दा असा आहे की आपण नुसते कामं करतो, कामं आणली, आम्हाला माहिती आहे कामं आणली, पण त्या कामाचा सिद्ध काय नाही, रिझल्ट नाही त्याचा. लोक जे कामं कशासाठी असतात, आता जिल्हा परिषदेकडे फंड निघतो, तो कशासाठी शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. पण तो नागरिक कोण आहे हेच माहित नाही आजपर्यंत. मग त्याचा अर्थ काय आहे? मग या सर्व मग ही प्रत्येक गोष्टी चालू होतो. आता आमच्याकडे डोंगरावर तिकडे खनन काम चालू आहे, लोढा डेव्हलपर्स करून मोठं खनन काम चालू आहे. आता आमचं गाव हे डोंगराच्या पायथ्याशी, त्यामुळे भूसंकलनाचा धोका होणार की नाही? बरोबर, तुम्ही सांगा. होणार. कारण अशा प्रकारच्या आपण पनवेलमध्ये बघलं हे घटना घडली. परंतु ह्या जर घटना माझ्यासोबत घडली, प्रथमतः आम्ही हा विचार केला की आपल्यासोबत घडली तर आपले पूर्ण कुटुंब विध्वस्त होऊन जाईल. काय राहणार आहे? म्हणजे आपण कमवलं आयुष्यामध्ये त्याचा अर्थ काय? म्हणजे हे लोढा डेव्हलपर्स कुठून येतील आणि आपला उद्ध्वस्त करून जातील एवढी. आणि आपल्याकडे शिक्षण सुशिक्षित म्हणजे सर्वात जास्त बेरोजगार आपणच आहोत. त्याच्यावर आपण लक्ष देत नाहीये. त्यावेळी विचारायला, त्यावेळी मग सुरुवात केली. प्रांत अधिकारी
आणि तहसील कार्यालयात मी तक्रारी सुरू केल्या. तक्रारी सुरू केल्या, त्यांच्याकडे बघितला, रिस्पॉन्स सुरुवातीला थोडा कमी होता, परंतु नंतर नंतर भेटला. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की याचा आपला अजून रिस्पॉन्स पाहिजे. मग जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो. मग त्यांच्यावर प्रेशर आला. मग मंत्रालयाकडे पुढच्या विभागाकडे या केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला अजून आला की अजून याच्यावर यांची जी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आहे तो रद्द झाला पाहिजे. म्हणून आम्ही दिल्लीच्या पर्यावरण मंत्रालयामध्ये तिकडे पत्रव्यवहार केला. त्यावेळी त्यांच्याकडनं आम्हाला पत्रव्यवहार दिला. आता या सर्व गोष्टी आपण लगेच ह्या करू शकतो, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आपण करू शकतो. बरं, मला काय म्हणायचं म्हणजे थोडक्यात तुमचा हा सगळा पाठपुरावा कायमस्वरूपी चालू आहे. निवडणूक ही गोष्ट त्यावेळेला तुमच्या डोक्यात नव्हती, आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा तुमचा उद्देश होता. आता मला म्हणायचं की बाबा समोर दिग्गज उमेदवार असणार आहेत, मग अशा लोकांचं आव्हान नाही वाटत तुम्हाला? नाही, काहीच नाही, कारण आपण सुशिक्षित आहोत. आपल्याला भीती कोणाची आहे? आपण या देशाचे नागरिक आहोत. संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत, आपण लढू शकतो. आपल्याला चुकीचं थोडं करायचं आहे. आपल्याला जे करायचं आहे ते कायद्याच्या मदतीने करायचंय. हा कायदा काय आहे ते सर्व काही सांगेल. बरोबर. चूक असल्यानंतर कायदा कोणाला माफ करत नाही. त्यामुळे आपल्याला काही कोणाला घाबरायची गरजच नाही अजिबात. बरं, प्रचार कसा करायला म्हणजे आता मी तेच बोललो ना की प्रचार यंत्रणा शेवटी राबवणे दिवस कमी राहिलेले आहेत आणि अशा वेळेला म्हणजे अर्ज कधी भरणार तुम्ही, प्रचार कधी करणार, चिन्ह येईल तो चिन्ह पोहोचला पाहिजे लोकांकडे, या सगळ्यासाठी यंत्रणा सज्ज. आता अर्जाचं म्हटलं तर आता आम्ही आज उद्या कधी अर्ज बसून हे काहीच पूर्ण सिक्रेट आहे. ज्यावेळी आमचं काम पूर्ण होणार त्यावेळी अर्ज भरणार. आम्हाला मोठी ताकद दाखवायची आवश्यकता नाही, कारण आम्ही अपक्ष आहोत. आम्हाला आमचं काम दाखवायचं आहे. काम आपण बोलतो ना की ईश्वर पूजा, आपण काम करतो ईश्वर पूजा, तीच आमची हीच बोलतो ईश्वर पूजा आहे आणि याच्या आधारावर आम्ही लढणार आहोत. आणि याचं म्हटलं आपण प्रचाराचं म्हटलं तर आता आम्ही आमच्या माणसांच्या मदतीनं, आमच्या जिकडे तिकडे माणसं आहेतच, नाही असं नाहीये, आम्हाला एवढं पण हलक्यात घेऊ नका, कारण आम्ही उलटफेर करण्याची ताकद ठेवतो. बरोबर, कारण आम्ही स्वतःच्या ताकदीवर उभं राहायची हिंमत ठेवतो. कुठे पण आम्हाला उभं करा, तिथे आम्ही आमचा विश्व निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणी जरी असले तरी आम्हाला हलक्यात घेऊ नका, चुकूनही घेऊ नका. भले आम्हाला काय, आम्ही अपक्ष आहोत, जरी आम्ही पडतो तरी आम्हाला फरक पडणार नाही, पण तुम्ही पडले तर तुम्हाला फरक पडेल, म्हणून हलक्यात घेऊ नका. ही विनंती आहे महत्वाची, म्हणजे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हलक्यात घेऊ नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. बाकी आपण काय प्रथमतः बोलायचं तर तिन्ही उमेदवार एका गावातले आहोत आणि तिन्ही उमेदवार असे नाही की आपला वादविवाद आहे, आपण एकत्र येतो, बोलतो, कधी कधी आपण सर्व काही बसून बोललं, त्यामुळे राग रोष कोणी कोणाचा पकडायचा नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने, आम्ही आमच्या पद्धतीने, प्रत्येकाने ज्या त्यांनी पद्धतीने करा. कारण की शेवटी इलेक्शन झालं तरी प्रत्येकाचा मुद्दा काय आहे? विकास. फक्त प्रत्येकाने हे इलेक्शन निवडणूक झाल्यानंतर विकास हा कुठे आहे त्याला शोधा आणि त्याला आपल्या विभागामध्ये आणा आणि त्या विकासावर शेवटपर्यंत लक्ष द्यावा. त्या विकासाला कुठे जाऊन देऊ नका, कारण हा विकास काय होतो मधल्या कालामध्ये कुठे जातो आणि विकासाला शोधायला कोण पण येत नाही. त्यामुळे विकास निवडणुकीच्या वेळेला विकास शोधतात. म्हणून दररोज विकास आहे ना, त्याला रोज शोधा, म्हणजे फायदेशीर राहील प्रत्येकासाठी. जाता म्हणजे आता समारोप करायचा आपल्याला, एकतर निवडणुकीला या सामोरे जाणारच आहात, म्हणजे मतदार जे असतील आपले समजा, म्हणजे अर्थातच फॉर्म भरल्यानंतर सगळे प्रक्रिया होणार आहेत, तर अशा वेळेला जे आपले भावी मतदार म्हणूया आपण आता, नाही का, तर त्यांना काय आवाहन करा सगळ्यांना? नाही, माझी आता सर्वांना एकच विनंती असेल की मी अपक्ष उमेदवार भरत आहे आणि हे सर्व काही करत आहे मी माझ्या कामाच्या जोरावर. आज ही कामं मी तलोजा MIDC मध्ये प्रदूषणावर चांगल्या प्रकारे, MIDC ट्रॅफिकचा विषय असेल, पावसाळ्यामध्ये यो नागझरी खोडीपाटा या रस्त्यामध्ये ट्रॅफिक एवढे असायचे की वाहूनच्या विभागातून गाड्या निघायच्या. त्यामुळे यासाठी सुद्धा आम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंटचा, प्रत्येक डिपार्टमेंटचा कुठलाच ऑफिस सोडलं नाही, याची वरपासून आम्ही मंत्रालयापर्यंत ट्रॅफिक आमचं पत्रव्यवहार झालाय आणि त्याच अनुषंगाने आम्हाला चांगला रिस्पॉन्स येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यापर्यंत चांगल्यापर्यंत मदत होईल आणि हे पूर्ण सुरळीत होईल. आणि त्यामुळे माझं मात्र विनंती आहे की आपण कामावर लक्ष द्यावा आणि येणाऱ्या कालामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि ह्या महत्वाच्या आहेत. कारण आता जो काम होता माझा तो गावापुरता होता, तो MIDC होता, परंतु ज्यावेळी आता हे पुढे अर्थाची 7 गाव याच्यामध्ये येतात, तर प्रत्येक गावाचा विकास करणं ही माझी जबाबदारी असेल. ज्यावेळी मी काहीच नव्हतो त्यावेळी माझा गाव, सुरुवात तर गावापासून होणार आहे, स्वतःपासून सुरुवात होणार आहे, त्यावेळी जग दिसेल. आता जग तर पूर्ण दिसत आहे कारण आपण सुरुवात केली आहे ना, त्यामुळे जग दिसत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण मला मतदान करा, लक्ष ठेवा. जर आपल्याला माझ्यावर विश्वास असेल किंवा आपल्याला वाटत असेल का मी भविष्यात येऊन आपलं खरंच काही काम करणार आहे, मदत करणार, आपल्या समस्या असेल त्यांचं निवारण करणार आहे, तर आपण जरूर मला मत द्यावे आणि मला या मतदानामध्ये जिंकून मला पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी एक संधी द्यावी, ही सगळ्यांना नम्र विनंती आहे.
तर हे होते शिवाजी सांगडे, अर्थात त्यांच्या म्हणजे त्यांची आई देखील इथे सोबत बसलेले, त्यांचे बाकीचे सगळे सहकारी आहेत किंवा नातेवाईक मंडळी आहेत. आणि एक अतिशय सुशिक्षित चेहरा आहे, स्वतः इंजिनिअरिंग केलेली आहे, अनेक समस्यांची त्यांना जाण आहे. शेतीचे प्रश्न असू द्यात, इतर सगळ्या प्रदूषणाचे प्रश्न असू द्यात, सगळ्या प्रश्नाविषयी त्यांनी या ठिकाणी सखोल अभ्यास केलेला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबवतो. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली याबाबतची आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता नितलस. धन्यवाद.